भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक हे लागलेले आहे। ह्या परेडमध्ये फॉर्म भरल्यानंतर भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळ आणि त्यांच्या नेते मंडळींनी हा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ बिनविरोध व्हावे आणि त्यातल्या अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीच्या माध्यमातून अनेक वर्ष जी सत्तेत जातात ती कायम सातत्यानं ती संस्था आपल्याकडे ठेवण्यासाठी 10-10, 15-15 वर्षे आपल्याकडे ठेवतात। म्हणून सगळ्यांनी समविचारी सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन ही बिनविरोध व्हावा असा प्रस्ताव ठेवला आणि मीटिंग बोलवली। त्या मीटिंगला आम्ही होतो। विद्यमान भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनाने प्रस्ताव ठेवला की आम्हाला 7 सीटा द्या, आम्ही कारखान्याचे विद्यमान आहोत आणि विरोधकांना तुम्हाला 6 घ्या, आम्ही संध्याकाळपर्यंत सांगतो म्हटलो। संध्याकाळी काही थोड्या त्यात आमच्या घटक पक्षांच्या चर्चा व्हायच्या होत्या। दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांना आम्ही सांगितलं की तुमचा 6चा आम्हाला फॉर्म्युला मान्य आहे, तुमच्याकडं 7 सीटा चेअरमन तुमच्याकडं। आणि आमचा त्याच्या मागला एक उद्देश होता की ही शिक्षण संस्थेमध्ये राजकारण येऊ नये, कारण ह्या राजकारणाचा अड्डा बनून आजपर्यंत ह्या शिक्षण संस्थेत खूप मोठं नुकसान झालं। जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीची संस्था, पण आजसुद्धा ह्या संस्थेमध्ये म्हणजे सिनियरला सायन्स असेल, आर्ट असेल आणि कॉमर्स सोडलं तर आम्ही काहीही करू शकलो नाही। आणि इतर कारखान्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, अनेक विभाग त्यांनी चालू केलं आणि त्या निमित्तानं बिनविरोध झालं। तर आज केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे, आम्ही तिकडं तुम्हाला जे शिक्षण संस्थेसाठी लागणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजनी सगळ्यासाठी आम्ही मदत करतो। चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल, खासदारांच्या माध्यमातून असेल, देवेंद्रजीच्या आणि सगळ्यांच्या। आणि तुम्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून 50-60 वर्षाच्या इमारती आहेत त्यासाठी सुद्धा सभासदांच्यावरती काही रक्कम बसेल आणि ती रक्कम बसवून ह्या इमारती दुरुस्त असतील किंवा नवीन बांधायच्या असतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया असं सगळी साधक बाधक चर्चा झाली। आणि तुम्ही सगळे पत्रकार मंडळी त्या सभेचा मीटिंग्सला होता आणि तुमच्याकडे त्याचं ऑन रेकॉर्ड आहे, त्यांनी मान्य केलं। आणि नंतरच्या काळात हा राजकीय अड्डा बनवायचा म्हणून त्यांनी इलेक्शन लावली। आता जर त्यांनी इलेक्शन लावलेले असेल तर आम्हाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही धैर्यशील पाटील साहेब असेल, BJP, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, शेतकरी संघटना असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून, RPI असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून एक त्यांच्यापुढं सक्षम पॅनेल उभा केलं आहे। उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या मतदानामध्ये ह्या भागातील सभासद सुज्ञ आहे तो ह्या लोकांना ह्यांचा राजकीय अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी आमच्या पॅनेलच्या पाठीशी राहतील आणि आमचे सगळेच्या सगळे उमेदवार मोठ्या प्रचंड ताकदीनं निवडून येतील। आणि ते आल्यानंतर तुम्हाला इतकंच सांगतो, ह्या कॉलेजमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल। हे तुम्हाला येणारा 4 वर्ष आणखी एक त्यात विषय असा आहे की आम्ही हे आणि सांगितलं होतं की हे संचालक मंडळ येणारं उद्याच्या कारखान्याच्या निवडणुकीबरोबरच ही जी निवडणूक व्हावी त्यासाठी बदल प्रस्ताव आम्ही येणाऱ्या जनरल बॉडीला मांडतो आणि ही येणारी बॉडीसुद्धा 4 वर्षासाठी असेल। आणि उद्याच्या काळामधलं हा सगळा राजकीय न्यायालयीन प्रक्रिया बंद होऊन ही सगळ्यांच्या सभासदांच्या मालकीची संस्था होईल याच्यासाठी प्रयत्न करूया। पण त्याला अपयश आलं, ह्या विभागाचं दुर्दैव आहे। ह्या सत्ताधाऱ्यांचा मी ह्या बाबतीत निषेध व्यक्त करतो। त्यांचं ठरलं तर तुमचं 7चा फॉर्म्युला पण ठरला, कुणामुळे थांबलं आता लागले असं वाटतं? नाही, सत्ताधाऱ्याने निवडणूक लादली गेली ह्या सभासदांच्यावरती, त्या संस्थेवरती, आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहे, तुमच्याकडं रेकॉर्ड आहे। तुम्ही प्रत्येक नेते मंडळीचं रेकॉर्ड तुमच्याकडलं काढा, म्हणजे तुम्हालाही कळेल की कोण काय बोललो होतो, कोण काय बोललो होतो। त्यांनी 6चा प्रस्ताव दिला, आम्ही मान्य केला। मग 6चा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यांनी का नाकारला? आणि तुमच्याकडे चेअरमनशिप द्यायची होती, चेअरमनशिप तुमचा मेजॉरिटी द्यायची होती, याच्यापेक्षा वेगळं काय असू शकते? हे दुर्दैव आहे या भागाचं की अशा माणसांना तुम्ही ताकद देताय। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।